सध्याचे राज्य सरकार हे दरोडेखोर सरकार. संजय राऊत यांचा पारोळा येथे साधला सरकारवर निशाणा. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे लूटमार करणारे व दरोडेखोर सरकार असून जाऊ तिथे खाऊ हेच त्यांचे ध्येय आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी पारोळा येथे केले आहे. शिवसेना मेळाव्याच्या प्रसंगी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच डॉक्टर हर्षल म्हे व सहकारी उपस्थित होते. या प्रसंगी संजय राऊत यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यावर 15 लाख रुपये टाकणार तरी सांगितले होते, परंतु राज्य सरकारतर्फे केवळ 1500 रुपये टाकले जात आहे. ही घोर फसवणूक आहे. महिलांच्या लाडकी बहीण म्हणणाऱ्या सरकारने महिलेला 8-10 तास पोलीस स्टेशनला बसून ठेवले. हा कोणता न्याय आहे? हे सरकार महिलांविरुद्ध, शेतकऱ्याविरुद्ध आहे असे त्यांनी सांगितले. शिवसेनेने ज्यांना मोठे केले त्यांनी शिवसेनेला धोका दिला आहे, तरी सुद्धा राज्यातील जनता शिवसेनेच्या पाठीशी असून निवडणुकीमध्ये गद्दारांना धडा शिकवणार आणि त्यांना पराभूत करणार आहे. कितीही आमिष दाखविले तरी जनतेचे मत शिवसेनेसोबत आहे. सीमेवर रक्षण करणारी सेना आणि महाराष्ट्रातील शिवसेना या दोनच सेना मी मानत असतो, असेही संजय राऊत यांनी सांगितले. पारोळामध्ये पावसाचे वातावरण असून सुद्धा व उशीर होऊन सुद्धा हजारोंच्या संख्येने शिवसेनाप्रेमी उपस्थित होते. पोलिसांनीही याप्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला होता. भाग्यश्री पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, पारोळा. नगर